नमस्कार मित्रांनो, 15 प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करतोय, त्याचं नाव आहे की अपॉर्च्युनिटी किती आहे तुम्हाला, राईट? मार्केटमध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला खेळण्यासाठी? त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ करतोय आता. मार्केट जबरदस्त पडलेलं आहे अजूनही, गेले वर्षभर पडलेलं आहे. टिपिकली जानेवारीत पहिला ट्रान्च पडला, नंतर मार्चमध्ये दुसरा, फेब्रुवारीमध्ये दुसरा, त्यानंतर मेमध्ये तिसरा. असे 3 ट्रान्चने मार्केट धपाधप पडलंय आणि आता ऑलमोस्ट 1 वर्ष संपलेलं आहे मार्केट पडून आणि काही-काही शेअरला लॉस इतका वेड्यासारखा झालेला आहे. त्याच्यामुळे हा लॉस आपण बघूया की तो किती टक्के झालेला आहे आणि अपॉर्च्युनिटी वाढण्यासाठी किती आहे? आणि विथ रिस्पेक्ट टू त्यांचं अर्निंग पर शेअर किंवा रिटर्न ऑन ॲसेट. सगळ्यात टफ पॅरामीटर काय असतो? रिटर्न ऑन ॲसेट असतो. ओके, मग तुमच्याकडे समजा 100 कोटी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 20 कोटी फायदा काढला, तर रिटर्न ऑन ॲसेट झालं 20% राइट? रिटर्न ऑन ॲसेट. ओके, दॅट इज व्हॉट इज मोस्ट इम्पोर्टंट पॅरामीटर. बऱ्याचशा कंपन्यांचे रिटर्न ऑन ॲसेट ओके लेस दॅन 10% असे आहेत. रिटर्न ऑन कॅपिटल जास्त असेल, पण रिटर्न ऑन ॲसेट 10% खाली आहे. ओके, तर तशा कंपन्या आपण घेऊ नये. पण रिटर्न ऑन ॲसेट ज्याचं अजूनही चांगलं आहे 2025ला किंवा सप्टेंबर टीटीएम 12 महिन्यामध्ये सुद्धा, तर अशा कंपन्यांच्याबद्दल तुम्ही स्टडी करा. मी जे स्टडी केलं तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला किंवा टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फायनान्शियल ॲडवायझरला विचारा, त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. पण जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि मे बी अनंतर 2-3 महिने राहील जोपर्यंत ट्रम्पचं टॅरिफ डील होत नाही तोपर्यंत. तर पहिली जी अपॉर्च्युनिटी माझ्या डोळ्यात येते त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टील कास्टिंग. पाईप बनवणारी कंपनी आहे. पाण्याच्यासाठी पाईप्स लागतात किंवा इंडस्ट्रीमध्ये पाईप्स लागतात. तर पाईप डक्टाईल पाईप बनवणारी कंपनी आहे आणि ही कंपनी 220 वरनं 76 वर आलेली आहे आता. ओके, लो वॉज 67, नंतर 76 वर आहे आणि तो रिटर्न ऑन ॲसेट आहे. गेल्या वर्षी होता 8.1%, यावर्षी 7.3% आहे. म्हणजे जस्ट 1% रिटर्न ऑन ॲसेट पडलं तर हा शेअर जवळजवळ 1/3 आला. म्हणजे मार्केट किती एक्सेसिव्ह रिॲक्शन देतं किंवा मार्केट इज व्हेरी ब्रुटल. त्याचं एक पहिलं एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रोस्टील कास्टिंग हा शेअरमध्ये 90% हा शेअर वाढू शकतो फ्रॉम 76 टुडेज प्राइस टू 220 अर्लियर हायस्ट प्राइस. आता अर्लियर हायस्ट प्राइस जाईल का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण अश्युमिंग दॅट अर्लियर highest price, it may touch based on the need of the pipes in future because of विकसित भारत. तशी अपॉर्च्युनिटी आहे. 190% अपॉर्च्युनिटी पहिली. नंतर प्राज इंडस्ट्रीज. ओके, ही कंपनी तर R&D मध्ये फंटास्टिक कंपनी आहे. या कंपनीचे पण रिझल्ट्स या 24-25 मध्ये चांगले नाही आले. रिटर्न ऑन ॲसेट 6.9% आला व्हर्सेस 9.8%. म्हणजे टिपिकली हा 3% रिटर्न ऑन ॲसेट पडला. त्याच्यामुळे कंपनी 800 वरून 320ला आली. ओके, 800 वरून 320ला आली म्हणजे याच्यामध्ये पण अपॉर्च्युनिटी जबरदस्त आहे. ओके, अपॉर्च्युनिटी मोर दॅन 150% इफ यू आस्क मी. सो प्राज इंडस्ट्रीज ओके, व्हेरी स्टेबल कंपनी, पुण्याची कंपनी आहे. मिस्टर चौधरी, प्रमोद चौधरी इज चेअरमन, फॉरवर्ड लुकिंग पर्सन आहे आणि प्राज हॅज नेव्हर बीन डिसऑनेस्ट टू शेअर होल्डर्स. दे ऑलवेज टेकन केअर ऑफ देअर शेअर होल्डर्स. त्यामुळे प्राज इंडस्ट्रीकडे लक्ष द्या. प्रचंड पडलेले शेअर तुम्हाला सांगतो की जे उठण्यासाठी अपॉर्च्युनिटी पुढच्या 2 वर्षामध्ये नक्कीच आहे. त्यानंतर तिसरं आहे तर रूट मोबाईल. आपल्याकडे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात मोबाईल फोनवर किंवा डिजिटल माध्यमांवर, तर ती कंपनी रूट मोबाईल, ही पण कंपनी 1600 वरनं 667 वर आली. ह्याचं पण रिटर्न ऑन ॲसेट टिपिकली 26.2% होतं ते. इनफॅक्ट वाढलेलं आहे. ओके, सॉरी 28.4 झालं ते आता 20% आलेलं आहे. म्हणजे 8% रिटर्न ऑन ॲसेट पडलं एका वर्षामध्ये 24 पासून ते 25 पर्यंत. त्याच्यामुळे हा शेअर ऑलमोस्ट 1/3 किमतीला आलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पण 140% तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की तुमचा हा शेअर तुमचा वाढू शकतो म्हणून. ओके, त्यानंतर पुढची आहे ती HLV लिमिटेड. मी मुंबईची हॉटेल लीला पॅलेस ही कंपनी मी रेकमेंड नाही करणार, कारण हे कंपनीवरती बऱ्याच केसेस चालू पण ह्याच्यामध्ये सुद्धा ही कंपनी 21 वरून 9ला आले. सो 133% अपॉर्च्युनिटी हायेस्टला. क्विक हिल सॉफ्टवेअर, ह्या कंपनीचं सॉफ्टवेअर अँटीव्हायरस खपत नाही सध्या, त्यामुळे ह्याचा रिटर्न ऑन ॲसेट 4% वरून 1% आलाय. त्यामुळे हा शेअर 612 वरून 267 वर आलेला आहे. ओके, एक्झॅक्ट किंमत मला माहिती नाही, मला सांगायची परमिशन पण नाही, पण तुम्ही बघा. नंतर सातिया इंडस्ट्रीज ही न्यूजप्रिंट आणि पेपर इंडस्ट्री बनवणारी कंपनी आहे. तर ह्याचा पण रिटर्न ऑन ॲसेट 3.5 वरून 1.8% आलाय. त्याच्यामुळे पण हा शेअर 146 वरून 60, 65, 70 वर आलेला आहे. म्हणजे अर्धा झालेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पण जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर पुढचा शेअर येतो शीला फोम. शीला फोमने आत्ताच एक ॲक्विजिशन पण केलं एका दिग्गज गादी कंपनीचं. पण ह्याचा पण रिटर्न ऑन ॲसेट 3.5% वरनं 1.8% आला. म्हणजे गेले 3 वर्ष रिटर्न ऑन ॲसेट याचा पडतोच आहे. 2018ला रिटर्न ऑन ॲसेट होता याचा 12.8%. तो आता फक्त 1.8% वर आला. त्याच्यामुळे हा शेअर
पीक 1280 वरनं 576 आलेला आहे. ओके. नंतर तामिळनाडू न्यूज प्रिंट हा पण इग्नोर करण्यासारखा शेअर आहे. 313 वरून 143 आला. बिकॉज ऑफ बॅड परफॉर्मन्स ऑफ रिटर्न ऑन असेट. विश्वराज शुगर सिमिलर वन बॅड परफॉर्मन्स सक्सेसफुली फॉर लास्ट 3 इयर्स. व्हर्लपूल ही एमएनसी कंपनी आहे. व्हाईट गुड्स बनवणारी. हा पण शेअर अर्धा झाला. 1890 वरून 890 आलाय. त्याच्यामध्ये पण 112% तुम्हाला रिटर्न मिळायची शक्यता आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये. ओके. नंतर द्वारकेश शुगर 77 वरून 37 आला. कारण रिटर्न असेट पडला. सगळे शुगर सेक्टर पडले आहेत कारण डिस्मल परफॉर्मन्स आहे. प्रॉफिटेबिलिटी ऑलमोस्ट निग्लिजिबल झालेली आहे इथेनॉल असून सुद्धा. कारण गव्हर्नमेंट या कंपन्यांचे गळे घोटते दोन्हीकडनं. शेतकरी तिकडनं गळे घोटतोय कारण FRP मिळालीच पाहिजे म्हणून. आणि गव्हर्नमेंट गळे घोटते की शुगरची प्राइस वाढवायची नाही म्हणून. जी MSP आहे ती 40 रुपयेच ठेवायची. ते 41 सुद्धा करायची नाही, 42 सुद्धा करायची नाही. आणि केन सिरपपासून इथेनॉल बनवायचं नाही, त्याच्यापासून बनवायचं नाही, याच्यापासून बनवायचं नाही. प्रचंड प्रॉब्लेम्स क्रिएट केले आहेत शुगर फॅक्टरीजला. त्यामुळे शुगर फॅक्टरीजचं लक कधी खुलेल ते माहीत नाही. आय एम ऑल्सो वेटिंग फॉर दॅट. पण आपण शेअर 77 वरून 37 वर आलेला आहे. त्यानंतर पुढचा शेअर आहे तो तांतला प्लॅटफॉर्म. हा पण शेअर अर्धा झालेला आहे. 1100 वरून 530. नंतर जिओजित सिक्युरिटीज 6 शेअर 139 पासून 67. उत्तम कंपनी आहे. पण रिटर्न ऑन ॲसेट ह्याचा तर वाढलेला रिटर्न ऑन ॲसेट 7.4 पासून 8.4 झाला तरी हा शेअर पडलाय. आय डोंट नो व्हाय. नंतर पुढचे शेअर्स आहेत ते वॉटर बेस इंडस्ट्रीज, नंतर GACL, देन पॅनासॉनिक एनर्जी बॅटरी बनवणारी कंपनी, SH केळकर. या कंपन्यांचे रिटर्न ऑन ॲसेट कमी झाले त्यामुळे हे शेअर 50% पडलेले आहेत. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. कळतं का तुम्हाला? 50% जर शेअर पडला तर तो त्याच भावाला यायला 100% वाढावा लागतो. ओके. परत एकदा सांगतो. एखादा शेअर 50% जर पडला, ओके, तर परत त्याच भावाला यायला 100% वाढावं लागतं. ओके. आणि 100% वाढायला वेळ लागतो. 50% पडायला वेळ नाही लागत, पण 100% वाढायला नक्कीच वेळ लागतो. आणि हे मार्केटचं हिस्ट्री आहे. याच्यामध्ये नवीन काही सांगत नाही तुम्हाला. पडायचं तर पटापट पडतं. वाढायचं तर हळू-हळू वाढतं. आणि वाढल्यानंतर 1-2 वर्षानंतर जे पीक वाढतं ते परत 2, 4, 5 महिने वाढतं. त्यानंतर जे आपटतं, पडायला काही वेळ नाही लागत त्याला. परत पडतं, व्हर्टिकली पडतं मार्केट. आणि वाढायला हळू वाढतं, पण ते वाढतं. ओके. ते तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बिर्ला सॉफ्ट सांगितलं. नंतर NCC हा पण एक शेअर आहे. हा पण अर्ध्यावर आलेला आहे. याचं पण रिटर्न ऑन ॲसेट सेम आहे, 4.1%च आहे. अजून एक रिटर्न ऑन ॲसेट चांगली असणारी कंपनी टाटा टेक्नॉलॉजी. ओके. रिटर्न ऑन ॲसेट 12.2 पासून 10.2% आलंय. तरी चांगलंच आहे ना. तरी सुद्धा शेअर 650ला आलाय फ्रॉम 1200. निम्मा आलेला आहे. ह्या शेअरमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. ॲडव्हायझरला तुमच्या विचारा, नंतरच त्याच्यावर ॲक्शन घ्या. नंतर हॅरिसन मल्यालम चहाची कंपनी केरलामधली. ओके. अर्धा आलेला आहे. त्यानंतर पुढचा शेअर आहे तो PCBL म्हणजे कार्बन ब्लॅक. ओके. फिलिप्स कार्बन ब्लॅक कंपनी आहे. ओके. हा पण शेअर 572 वरनं 300 वर आला आहे. ऑलमोस्ट लाईक निम्म्यावर झालेला आहे हा. ओके. त्यानंतर दालमिया शुगर 550 वरनं 290. नंतर 755 वरनं 400 कुठला आलाय तर वेस्ट कोस्ट पेपर. सगळ्या पेपर कंपन्या झोपलेल्या आहेत सध्या. नंतर अजून एक चांगला म्युझिक इंडस्ट्रीज असे टिप्स म्युझिक इंडस्ट्री सांगतो. ओके. याचा रिटर्न ऑन ॲसेट आहे 49.3%. हॉपिंग. ओके. गेल्या वर्षी होता 37%, त्याच्या आधी 39%, त्याच्या आधी 44% आणि 2014ला होता 28.7%. तर हा शेअर टिप्स म्युझिक हा सुद्धा 924 पासून म्हणजे युफोरियापासून तर आता 500वर आलेला आहे. तर बघा तुम्हाला पटतंय का? 500वर घ्यायची आवश्यकता नाही आहे, पण त्याच्या आसपास घेतलं तर तुम्हाला ॲटलीस्ट 20% 25% एका वर्षामध्ये मिळू शकतात. ओके. मी तुम्हाला सांगतो की ज्या मोठ्या ज्याचा रिटर्न ऑन ॲसेट चांगला आहे, पण तरी पडलेला आहे. तसंच सांगतो तुम्हाला मी. सिमेन्स डायमंड्स अँड केमिकल्स. याचा रिटर्न ऑन ॲसेट सक्सेसफुली 22% ते 10% होता. पण एकदम 2025 मध्ये चायना डम्पिंगमुळे 2.5% झाला. त्यामुळे हा शेअर 470 वरनं 260 वगैरे आलेला आहे. ओके. त्यानंतर अजून एक शेअर चांगला आहे सोनाटा सॉफ्टवेअर 6.1 पासून 9.1% वर गेला रिटर्न ऑन ॲसेट. तरी शेअर हा रिकव्हर झालेला नाहीये. ओके. 600 वरनं 344लाच पडलेला आहे. प्रॉफिट देणारा शेअर आहे हा. ओके. तरी सुद्धा म्हणजे डिव्हिडंड देणारा आहे, तरी सुद्धा तसाच आहे. नंतर अजून काही शेअर सांगतो. ASI इंडस्ट्रीज, इंजिनियर स्टोन बनवणारी कंपनी, रेपको होम्स, नंतर ॲडव्हान्स एन्झाइम्स, नंतर युकॅल फ्युएल, सायन टेक्नॉलॉजी, बामर लॉरी, नोसिल पण अर्धा आलाय. ओके. 277 वरून 151 आलाय. हे सगळे जे शेअर्स आहेत तुम्हाला सांगतो ते तुम्ही अभ्यास करायचा आणि नंतरच ॲक्शन घ्या. ही आपली पाठशाळा आहे, शेअर्सची पाठशाळा आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर अभ्यास करा.
स्वतः समजून घ्या, स्वतः बघा. ओके. आणि नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकता. स्टडी इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्चुअल ॲक्शन. ॲक्शन कॅन बी 1 or 2%. स्टडी शुड बी 98%. ओके. तशी ही समृद्ध होण्याची कला तुम्हाला मी शिकवत आहे. स्वतः तुम्ही समृद्ध होऊ शकता. दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा स्वतःच्या हाताखाली जॉब करा. स्वतःचे बॉस व्हा. फक्त त्याला थोडं कॅपिटल लागतं. ओके. कॅपिटल नंतर तुम्ही ते मोर दॅन 15% वाढवू शकता ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years to 10 years. ओके. आणि होप तुम्हाला वेगळ्या टाईपचा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्याकडे एक्सेल शीट काही शेअर केली नाही. त्याच्यामुळे मे बी सम पीपल मे बी नॉट लाइकिंग इट, किंवा सम पीपल मे लाइक इट. पीपल लाइक व्हिडिओ दॅन लुकिंग ॲट द एक्सेल शीट. सो बोथ काइंड्स ऑफ पीपल आर देअर इन द लाईफ. ओके. इन द व्ह्युअरशिप. जसं मार्केटमध्ये बुल मार्केट असतं, बेअर मार्केट असतं. ओके. तसंच व्हिडिओमध्ये सुद्धा काही लोकांना व्हिडिओ खूप आवडतो, काही लोकांना अजिबात आवडत नाही. पण तुम्ही स्वतः समृद्ध व्हायचं असेल तर व्हिडिओ बघत राहा. ओके. मला फॉलो करा. ह्या चॅनलला फॉलो करा. तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल. आता व्ह्युअरशिप थोडी कमी होते कारण मार्केट काहीच करत नाही. पण जसं मार्केट वर जाईल, आता 30,000 पर्यंत मार्केट एका वर्षात गेलं, त्याची व्ह्युअरशिप दुप्पट होईल. तेव्हा तुम्ही बघाल तर काही उपयोग नाही, कारण मार्केट ऑलरेडी 20-30% वाढलेलं असेल. जेव्हा बघायचं असतं तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा. जेव्हा बघायचं नसतात, जेव्हा विकायचे असतात, तेव्हा तो व्हिडिओ बघून काहीच फायदा नाही ना. कारण तुम्हाला तेव्हा सांगतील TV चॅनल्स किंवा सगळे YouTube चॅनल्स की अजूनही घ्या. दॅट इज अ सुइसायडल ॲक्शन फॉर यू पीपल. ओके. थँक्यू सो मच अँड सी यू सून.